मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं. मुंबईतल्या पवई आयआयटीत तब्बल 17 दिवस अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या तरुणाची केंद्रीय आणि राज्यातील तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. बिलाल अहमद फैयाज अहमद तेली असं या तरुणाचं नाव आहे. तो खरं तर निव्वळ एका दिवसाच्या कोर्सच्या निमित्तानं आयआयटी पवईत आला होता, पण तो 17 दिवस आयआयटी पवईत नेमकं काय करत होता याचा तपास आता आयबी आणि एनआयए सह मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसही करतायत. पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रशांत बढेचा रिपोर्ट. मुंबईमधील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या पवई आयआयटी मध्ये एक तरुण तब्बल 14 दिवस अनधिकृतपणे राहिल्याचं समोर आलेलं आहे. बिलाल अहमद फैयाज अहमद तेली असं या तरुणाचं नाव आहे आणि मी सध्या ज्या पवई आयआयटीच्या बाहेर उभा आहे, या आयआयटीच्या मध्ये हा तरुण एका कोर्सच्या निमित्ताने आला आणि तब्बल 14 दिवस अनधिकृतपणे राहिलाय. आणि या संदर्भात मुंबई पोलिसांसह आता केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत त्या देखील तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एनआयए असेल, आयबी असेल, त्याचबरोबर मुंबई पोलिसांचे एटीएस असेल किंवा क्राईम ब्रांच असेल, या वेगवेगळ्या यंत्रणा आता या तरुणाची माहिती घेत आहे. या प्रकरणी जे आहे ते पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता, त्याला अटक करण्यात आलेली होती. मूळचा मूळचा हा कर्नाटकचा मंगळूरचा रहिवासी असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे. मात्र पवईच्या आयआयटी सारख्या अतिसंवेदनशील विभागामध्ये हा तरुण तब्बल 14 दिवस अनधिकृतपणे राहिला आणि त्याने त्या ठिकाणी नेमकं काय केलं याचा तपास मात्र आता वेगवेगळ्या यंत्रणा केंद्रातील असो किंवा राज्यातील असो त्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई.